जगदाळे, जे जे म्हणून ओळखतात सगळे त्यांना. एखादी गोष्ट पूर्ण करायचं ठरवलं ना तर कसंही करून त्या पूर्ण करतात. इजा बीजा तीजा. ड्युटीवर असताना हात उचलला होता तुमच्यावर हात टाकला. आणि जो माणूस वर्दीवर हात उचले त्याला कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे. कायमचा सुटला आता. प्रोफेसरला घ्या. करेक्ट है कमांडर. जीजे मैडम इज वन ऑफ द बेस्ट ऑफिसर इन अ डिपार्टमेंट. अरे टेक्नो, तुला सांगतो गुन्हेगार असे थरथर कापतात त्यांना बघून, माहिती का? अहो ते तर कळतच आहे. म्हणजे ही केस बघा ना, चोरी केलेल्या कार डीलची. तो अब्बास इन्व्हॉल्व होता ना त्याच्यात, सापडला का? अहो म्हणजे त्याला जसं कळलं की ही केस जेजे मॅडम कडे हँड ओव्हर झाली आहे, तसं त्यांनी स्वतःहून येऊन सरेंडर केलं होतं बॉस. बॉस तुम्हाला सांगतो, वडगाव पोलीस स्टेशनला होतो ना मी, माझ्या डोळ्यांनी पाहिले बरं. अहो चोर चोरी केलेला माल असा समोर ठेवायचा, एवढी दहशत. दम तो है. जे जे नाम भी एकदम डैशिंग लग रहा है ना बॉस. एवढं सगळं ऐकल्यावर त्यांना कधी भेटतो असं झालंय. त्यांची वाट तर आपण सगळेच जण बघतोय. साधू सरांनंतर आपल्याला इतक्या मोठ्या ऑफिसर बरोबर काम करायला मिळणार आहे, हे आपलं नशीबच आहे. पण एक महत्वाची गोष्ट, जे जे मॅडम एकदम कडक शिस्तीच्या आणि वेळेच्या बाबतीत तर एकदम पक्क्या. बॉस केडी सर टाइम पे पहुंचेंगे ना? माझ्या आलंय लक्षात ताई. ॲक्च्युली मी तू बोलत असताना इंटरप्ट केलं सगळ्यांसमोर. म्हणजे MNNच्या CEOला मी पूर्ण स्टाफसमोर इंटरप्ट केलं, विच वॉज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल अँड ट्रस्ट मी दॅट वॉज नॉट इंटेन्शनल ताई. नाही, मला असं म्हणायचंय की इनफॅक्ट तू बाहेर ज्या प्रकारे सिच्युएशन हँडल केलीस, इट वॉज व्हेरी नाईस. दया काकांना जर हे कळलं तर ही विल बी व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू किती शांतपणे बोललास त्यांच्याशी. यात आय वॉज सरप्राइज्ड. तुला खरंच आवडलं ताई? ऑफकोर्स युवराज. याच्यामुळे आणि तुझ्यामुळे ताई. मी खरंच सांगतोय, म्हणजे तो जेव्हा मला बोलला ना तसं, तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं, खूप जास्त राग आला. पण म्हटलं नाही थांब युवराज, ताई असती तुझ्या जागी काय केलं असतं ताईने. आधी तरी मी स्वतःला शांत झालो आणि मग पोलाइटली त्याच्याशी बोललो. अँड यू कॅन सी द रिझल्ट. या आय कॅन. आणि केदार तुझ्यामुळे सुद्धा. माझ्यामुळे? कम ऑन, मी तुला ऑब्झर्व करतोय यार आता. हा ना स्टाफशी एवढ्या छान बोलतो आणि प्रत्येकाशी एकदम गोड वागतो, प्रत्येकाची विचारपूस करतो. म्हणजे मला असं वाटतं की यार हे मी का नाही वागू शकत, जे केदारला जमते ते मी का नाही करू शकत. सो नाही ठीक आहे, आभार नको. ताई तू आम्हाला का बोलवलेस? काही अर्जंट काम आहे का? हां, मला जरा तुमच्याशी गुलाबबद्दल बोलायचं होतं. बॉस या काय फाईल्स आहे पाहून घ्या. आणि हे आहे ना आपल्या लॉकपैकी एक आहे. पण ह्याची काही गरज नाहीये, कारण साधू सरांनी ऑलरेडी अप्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, वरच ठेवा. जर नवीन चीफनी मागितलं तर लगेच देता येईल. ठीक आहे बॉस. थांब फातिमा, हा फोटो असाच राहू दे. हा फोटो सतत आपल्या डोळ्यासमोर असायला हवा, कारण या मागचा खरा चेहरा अजून आपल्याला कळलेला नाहीये. गुलाबबद्दलची काहीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही आहे, हे कळतंय का तुम्हाला? मग ठीक आहे, जाऊ दे ना, एवढं काय तर. म्हणजे ताई हे बघ, आता गुलाब मेला, बाकीचा मीडिया काय करणार आहे? 4 दिवस गुलाब करणार, त्यानंतर काय? फ्रायडेला मूवी रिलीज होणार, मग हीच न्यूज, या ऍक्टरचा अफेअर त्या ऍक्टर सोबत आहे. आपण पण हेच करायचंय का? नाही. आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला असं म्हणायचं की आपल्या देशात एवढे मुद्दे आहेत, अनरिझॉल्व्ड इश्यूज आहेत, जसं की शेतकरी, रस्त्यांवरचे खड्डे, त्यानंतर पॉलिटिक्स, भ्रष्टाचार, या सगळ्या विषयांवर आपण कधी बोलायचं? कमॉन ताई, गुलाब इज सच अ सेन्सलेस टॉपिक. आपण हे सगळे मुद्दे कव्हर करायला नको का ताई? तू म्हणतोयस ते बरोबर आहे, या सगळ्या न्यूज महत्वाच्या आहेतच. एक्झॅक्टली. पण गुलाब सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, कारण तो नॅशनल क्रिमिनल आहे. तू काळजी करू नकोस, तुझ्यापर्यंत ते फॅक्ट्स पोहोचतील, डोंट वरी. मला काय म्हणायचं ताई, म्हणजे
मी आपल्या मागच्या महिन्याचा रिपोर्ट बघत होतो आणि ना माझ्या डोक्यात एक छोटीशी कल्पना आली ताई. मी शेअर करू शकतो का तुमच्यासोबत ती कल्पना? ऑफकोर्स, बोल ना. ओके. सो आपण भास्कर स्कूलचा एक रिपोर्ट केला होता. ते त्यांची फी वाढ जी चालली होती सतत, त्याबद्दलचा एक रिपोर्ट केला होता. हो, आणि right. आपल्या रिपोर्ट नंतर त्यांनी फी वाढीचा निर्णय रद्द केला. हो, मग मला म्हणायचंय की आपण असे मुद्दे कव्हर करूया ना. आपण जे जनतेला भेडसावत आहेत, आपण जनतेचा आवाज बनूया ना, जो की आपण आहोतच. पण मला म्हणायचं हे मुद्दे कधी पुढे आणायचे, यांच्यावर कधी फोकस करायचा आपण या. दॅट इज अ व्हेरी गुड आयडिया. आपण ऍक्च्युली ह्याच्यावर वेगळं सेगमेंट करू शकतो आणि तुम्ही दोघंही एकत्र मिळून ह्याच्यावर कामही करू शकता, राईट? येस, ॲब्सोल्युटली. मला बिलीव्हच होत नाही ताई. तुम्हाला खरंच सांग, तुला खरंच मी जे बोलते ते सगळं पटतंय का आज? ऑफकोर्स, तू एवढा अभ्यास केलायस हे बघून मला खूप कौतुक वाटतंय तुझं. ओके, बघ, डोंट वरी. आज संध्याकाळपर्यंत तुझ्या टेबलवर रिपोर्ट तयार असेल. खरंच सांगते, आम्ही दोघं मिळून काम करू. पण ताई, आपण केदारला विचारलंच नाही. म्हणजे हे जे काय घडतंय त्यामुळे केदार, आय एम सॉरी, बट तुला आवडेल माझ्यासोबत काम करायला? केदार, तू एक काम करशील फक्त, ज्या मुद्द्यांवर आवाज उठवल्यानंतर बदल झालेला आहे ते मुद्दे आणि बदल झालेला नाही ते मुद्दे हे फक्त डिवाइड करून ठेव, जरा सेपरेट करते फक्त. आणि तू काय करणार? मी न्यूज रन करणार. आणि अर्थात आपण हे सगळं काम मिळून करणार आहोत. पण मी फक्त म्हणतो की ॲटलीस्ट सुरुवात तरी कर. हां ताई, आय प्रॉमिस.